महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष 10वीच्या निकालाकडे लागले आहे. 10वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी पुढील 2 आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करून 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हा निर्णय 11वीच्या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित आहे. 11वी प्रवेश प्रक्रियेत बदल 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक 11वीच्या प्रवेशासाठी धावपळ करत असतात. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बोर्डाने यंदा 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल असे जाहीर केले आहे. याबाबत बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे. ऑनलाईन प्रवेश आणि बोर्डाचे आवाहन महाराष्ट्र बोर्डाने स्पष्ट केले आहे की 11वीच्या प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे. या संदर्भात बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत वेबसाईटवरून प्रसारित होणाऱ्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून करा नोंदणी. प्रसिद्धीपत्रकात बोर्डाने पुढे नमूद केले आहे की पालक आणि विद्यार्थ्यांनी अनधिकृत संकेतस्थळावरून येणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवून प्रवेश प्रक्रिया करू नये. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध होणारी माहिती हीच अधिकृत आणि 11वी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ FYGC.admissions.in आहे अशी माहिती बोर्डाने दिली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ या संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन बोर्डाने केले आहे. सुलभ आणि पारदर्शक प्रवेशाची प्रक्रिया 10वीच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय खूपच दिलासादायक आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे 11वीच्या प्रवेशाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. याचबरोबर अनधिकृत संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन बोर्डाने केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.